इंडियन स्टाईल पास्ता। इथे मी लहान स्प्रिंगवाला पास्ता घेतला आहे। तुम्ही कोणताही पास्ता घेऊ शकता। टॅमॅटो, हिरवे वाटाणे, कांदा, गाजर, शिमला मिर्च आणि कोथिंबीर इथे मी बारीक चिरून घेतले आहे। एका कढईमध्ये आपण 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालू, 1 चमचा तेल घालू आणि चिमूटभर हळद टाकून घेऊ। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला एक उकळी येऊन द्यायची आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पास्ता टाकू। हा पास्ता आपल्याला छान ह्या गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे। हे बघा, पास्ता आपला इथे उकळून झालेला आहे। तो आपण हाताने चेक करून पाहायचा आहे की आपला पास्ता शिजला आहे की नाही। हे बघा, या पद्धतीने चेक करून बघायचं आहे। इथे आपला पास्ता रेडी आहे। त्यानंतर तो पास्ता मी एका चाळणीमध्ये गाळून घेते आहे। त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। 5-1 मिनटं थंड करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे पास्ता आपला थंड झालेला आहे। एका कढईमध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल टाकून घेणार आहोत। तेल छान गरम झालं पाहिजे। तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेणार आहोत। हिंग टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकू। कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा परतताना त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ। मीठ टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिरवे वाटाणे टाकू। त्यानंतर गाजर आणि शिमला मिर्च टाकू। व्यवस्थित ह्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहे आणि ताटली ठेवून 2-1 मिनटं छान वाफवून घ्यायचे आहे, जेणेकरून ह्या सर्व भाज्या आपल्या शिजल्या जातील। हे बघा, इथं आपल्या सर्व भाज्या शिजल्या आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत। लाल तिखट, गरम मसाला, हळद, चाट मसाला आणि इथे मी मॅगी मसाला वापरत आहे। मॅगी मसाल्यामुळे ह्या पास्त्याला खूप छान चव येते। थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पास्ता टाकून घेऊ। पास्ता ह्याच्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालू आणि याच्यामध्ये मी थोडं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेते। ह्याच्याने सुद्धा पास्त्याला खूप छान चव येते। व्यवस्थित पास्ता मिक्स करून 5-1 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत। हे बघा, इथे आपला पास्ता तयार झालेला आहे। तो एका प्लेटमध्ये मी काढून घेते। तुम्ही हा पास्ता नक्की घरी ट्राय करा, पोरांना खूप आवडेल। बघा, किती छान असा पास्ता आपल्या इथे दिसतो आहे। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचा पास्ता कसा झाला आहे। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या गर्ल्स मॉम या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।